ईसाते आलिया ओळगा शारंग ईसाते आलिया
टाळ्या वाजला काय हरकत. बहुत तन्हाई में मांगा है तुम्हें, बहुत तन्हाइयों में मांगा है तुम्हें, और बहुत फुर्सत से भगवान ने बनाया है तुम्हें. वाह, क्या तारीफ करे आपकी. जाऊ द्या, आपल्याला काही डायलॉग आहे. ऐसा ते आलिया ओळगा शारण धरू, नाही तरी संसार जाईल रया. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. अभ्राचे सावले जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. स्वप्नीचे चेले जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणभूत, मृग जळवत जाईल रया. महायोग पीठे प्रेमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्र. समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगात रूप पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका
ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमैशादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जया संगतीने विराग झाला मनोदरीचा जड भास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना विसरू कसा मी रामदास पादुकांना गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कला। प्रस्तुत प्राप्त प्रसंग संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा पालखी सोहळा आणि त्या पालखी सोहळ्यातील आजचा एकादशीचा 2.5 दिवसीय वैष्णव मेळाव्यामधला आता दुसरा दिवस आहे। उद्याच्याला चाल्यानं कार्यक्रमाची सांगता आणि या ठिकाणी होईल। आजचा हा एकादशी पर्वाचा दिवस आहे। तुम्ही आणि सर्व भाविक भक्त मंडळी आणि त्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा करण्यात मी प्रतिनिधी आहे म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात मी इथं उभा आहे। वास्तविक पाहता हे सगळं ज्ञान हे सगळं काही तो आनंद असेल हा सगळा संत श्रीपाद बाबांचा आहे। त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात मी एक सेवक आहे। त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जसं ह्या मायकाचं काम काय मायकाचं काम आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं। ह्या मायकाने रांगड्यापणा केला पाहिजे का नाही, आगावपणा केला पाहिजे का नाही, तसं मी त्यांचा सेवक आहे, पाईक आहे सद्गुरूंचा आणि त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या मायकासारखं मी करतोय। आणि त्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे म्हणजे याच्यात अहंकार करायचं काही कारण नाही, कारण अहंकार हा सगळ्यात मोठा दुश्मन आहे माणसाचा। या जगतामध्ये एकच गोष्ट गेली तर माणूस देव होतो, एकच गोष्ट अहंकार गेला अहंकारे नाडीला
आणि तुका म्हणे वाया गेला आणि अहंकार गेला. बरं, असलेल्या गोष्टीचा अहंकार असणं खरंय, मान्य आहे मला. असलेल्या गोष्टीचा अहंकार वाईट असला तरी चालेल, पण काही काहींना नसलेल्या गोष्टीचा बी अहंकार आहे. एक आंधळ होतं, आंधळ ते देवाच्या पाया पडायला जायचं आपलं संध्याकाळी. तर एक दिवस जरा उशीर झाला त्याला जायला देवळात पाया पडायला. तर पुजारी म्हणला की हा कंदील घेऊन जा, म्हणजे आता अंधार जास्त पडला. कोणाला म्हणला? ध्यान देऊ नाही का? कोणाला म्हणला? हा, हे कंदील घेऊन जा म्हणला, अंधार जास्त पडलेला आहे. म्हणला काय भल्या माणसा, अरे माझे डोळच खपल्यात तर त्याला कंदील काय करील? तो कंदील कशाला मला? तो म्हणला अरे तुझ्यासाठी नाही, तुला दिसावं म्हणून नाही, पण पुढल्याला तू दिसावा म्हणून कंदील घेऊन. पुढल्याला तू दिसला पाहिजे ना, म्हणजे तुला धडकणार नाही एखादा. ते कंदील हातात पाहिजे तुझ्या, म्हणजे दिवा दिसल्या कोणी येणार नाही तुझ्या अंगावर. हा म्हणला आता पण, आता पण यार कंदील घेऊन चालला होता. कंदील घेऊन रस्त्याने चालला आणि त्याच्यात एक सायकलवाला आला आणि त्याला धडकला. आणि मग काय याचा पारा काय सांगायचं तुम्ही? का डोळं खपलं काय तुझं? अक्कल गेली काय? दररोज हा गडी काहीच बोलत नाही, आज कसा काय बोलायला लागलाय काय समजत नका. तुझ्या सारख्याला हनला पाहिजे चपलेली. दररोज म्हणलं काय धडकलं कुणी, काय नाही, बाजूनी आपला निघून जातो ना. आज याला काय म्हणलं, बाजरा तू दररोज रस्त्याने जातो, धडकलं कोणतरी काही बोलत नाही, आजच एवढी पावर का? म्हणा मग तुझी अक्कल गेली का? तुला कंदील नाही दिसला का? हातात कंदील येतो दिसला नाही? हा असं आहे काय म्हणा. पण भल्या माणसात तुला माहित नाही तो कंदील इजलेला आहे, तू मला दिसणार कसा? इजलेला आहे का? म्हणजे इजलेल्या कंदीलाचा अहंकार. हा ठीक आहे, तुझं पक्वाद वाजवतो चांगली गोष्ट आहे. पक्वाद येत असेल तर एखाद्याने अहंकार करावा वाईच, तसं करूच नाही, करावा वाईच. पण ज्याला थापच सांगता येत नाही ते म्हणतो माझ्यासारखा आहे का वाजवणारा कोणी? अहंकार सगळ्यात खतरनाक. मला सांगायचं तात्पर्य काय? नसलेल्या गोष्टीचा अहंकार नसावा. तसं मला सांगा, या जगतामध्ये आपण जन्माला आल्याच्या नंतर आपण नेमकं काय केलंय? केलेली एखादी गोष्ट सांगा, सांगा एखादी गोष्ट. आता इथे मी उभा आहे बरोबर, मी कीर्तन केलं असं जर म्हटलं तर हे शब्द कुठून तयार होतात? हाही माहिती आपल्याला. तरी हे शब्द होतात कुठून तयार? मेलेल्या माणसाला जर फाडलं तर शब्द तयार व्हायची काय मशीन आहे काय आतमध्ये? मग कुठून होतात तयार ते? साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी आणि शिकविता धनी वेगळाची. हा अहंकार सगळ्यात खतरनाक आहे. आणि हा अहंकाराचं सूक्ष्म रूप काय आहे? या अहंकाराचं सूक्ष्म रूप आहे मी. काय आहे? वास्तविक पता मी नाहीच, तर तरी बी काय म्हणतो मी. मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझी आठवण संपली पाहिजे. आलं लक्षामध्ये? मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मला सांगा, समुद्रामध्ये लाटेचं काय अस्तित्व? लाट लाट व्हायच्या आधी काय होती? समुद्र होती. समुद्र म्हणजे पाणीच होती, समुद्र होती. लाट झाल्यानंतर ती काय आहे? लाट आहे का समुद्र आहे? हा काय? अगं बाई, लाट नाव पडलं तरी ती काय आहे? आणि लाट बे पत्ता झाल्या
मग लाटणी कशाला बघा माझ्यासारखं कुणी आहे का? हे नरा हात बघ जरा, जीव हा खरा नोहे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. तर त्या लाटेला कळाला, अरे माया नदीचं पाणी गड्या रे, फलतच वडीचा. तुमच्यासारखी आवडतच नाही तुम्हाला खरं. हे बघा, हे बघा, हा? काय आहे तुझं? तिकूनच गेली बारकी. हा का 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 अरे तिचा आजही न करी होता, त्याच्यामुळे कसं आहे ती. हो, बाप व्हायचा बेटा आणि कुंभार व्हायचा लोटा. आज्याचं पुण्य नाताला लागत. तेव्हा ती ताला वासो वाजवतोय ना, ज्याचं नाव ती शिंदे आबाच आहे ती नात. आबाने लय माझी सेवा केली, लय. आबा म्हणायचं माझा पाटे घेईन का येईन वागावती आणि बघा ती झालं झालं इमानदारीने सेवा करता आली पाहिजे सद्गुरूची. इमानदारीने हा, त्याला काय मिळणार नाही. राजे याचे कांत एक दोता लुंगी धरून वडीच माय नातू नातू पंढरपूरला निघालो तेव्हा. काय रे बाबा आता तुला बी नेला असता, पण त्याला अजून चालताच येत नाही तर करावा. नाही तर माझा म्हणत तुझी नातवाला सुद्धा वारकरी करायची, बाकीचं काय करायचं नाही. वडीच होतं लुंगी म्हणजे हे हाय कडे गिराय का तसं ते आहे. पुढे गेलं काय इकडे इथं उभे राहा, इथं उभे राहा, तिकडे जाऊ ना. येड्या माणसात जाऊ हा बिघडाव त्यान तुला राहू दे. हा काय सांगत होतो मी.
मला जर कोणी सांगितलं आता मी काय सांगत होतो तर त्याला लगेच 100 रुपये बक्षीस द्या. आता नाही मागस अंका समुद्र अंकार समुद्राची लाट वर आली वर आणि तिनं बाहेर बघितलं माया नदीचं पाणी गड्या रे फक्त चवडीत भल्या भल्या रे पाहुणा समुद्रच होती ती. कोण लाट काय होती? समुद्रच होती. पण बाहेर बघितलं हा माझ्यापेक्षा जास्त गायक दिसतोय का, तुझ्यापेक्षा भारी होतोय का नाही बघ मी. अहंकार. माझ्यापेक्षा कीर्तन होईल हा मी करतो बघतोच माझ्यापेक्षा कोण मोठं. अहंकार. त्या लाटानं ईर्ष्या सुरू केली. काय सुरू केली? तुम्ही आम्ही सुद्धा लाटाच आहेत बरं का. स्वरूपावालेले ह्या लाट आहेत. स्वरूपावालेले ह्या लाट आहेत आणि ईर्षित करून राहिल्यात. मी असं करीन, मी तसं करीन, मी फलानं करीन, मी भिस्तानं करीन. करून 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 थकला. काहीच नाही आनंद प्राप्त झाला. का आनंद प्राप्त व्हायना? शहाणा माणूस शरण जातो. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशिन्ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिनः. करून करून झालं, सगळं झालं हो. सुखासाठी शाळा शिकलो. नो व्हॅकन्सी. व्हॅकन्सी काय म्हणते काय रे इंग्लिश मध्ये? व्हॅकन्सी म्हणायला सगळं पाहिजे. शाळा शिकला, नोकरी लागली, सुख लागलं नाही. बायको केली कड्यावाल्या दिवे करा बायको केली सुख लागलं नाही. पोरं झाली सुख लागलं नाही. पैसे आलं सुख लागलं नाही. बंगला झाला सुख लागलं नाही. संघर्ष केला, खूप संघर्ष केला आणि शेवटी लाटला कळलं नाही. आता शरण गेल्याशिवाय जुळणार नाही. जुळणार. जोपर्यंत संताची संगत लागत नाही तोपर्यंत लाटला समजू शकत नाही सुख बाहेर का आत. मोठी लाट, बारकी लाट, ईर्षीर, शत्रू, दुनियादारी बाहेर पडत बाहेर पडत बसलं आणि सद्गुरूकडे गेलं. शहाणी माणसं ना. सद्गुरूच्या शरणागती जे पत करतात ना ती शहाणी माणसं. तुम्ही सगळी इथं काय बसलाय? तुम्ही सगळी शहाणी माणसं. वा. तुम्हाला कळलं की जर कुणी वाट दाखवणार असेल तर ते सद्गुरू. तशी नाव पड्याला जाऊ शकत. जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव. देवा तुझं मनोहर रूप मला. लाटला कळलं बरं का. हा वा गौरव वा. जन्माला आल्यापासून काही कळलं नाही. ज्याला खरं मानलं की खोटं निघालं. ज्याला खरं मानलं खोटं निघालं आणि खरं कधी कळलं नाही. आता खरं नाव
महात्मा सांगतात नामदेवा, तुला जर रूप समजायचं असेल ना, माझ्यापाशी राहून काही समजणार नाही. कारण तुका म्हणे किल्ल्या संता, संताच्या हातामध्ये दिलेल्या आहे. तुला जर तुझं स्वरूप काढून घ्यायचं असेल तर तुला संताकडे जावं लागेल. माझं रूप तुला समजायचं असेल आणि माया जाळ तुटायचा असेल तर तुला संताकडे जावं लागेल. माया जाळ नासे या नामे करुणी प्रीती चक्रपाणी असू द्यावी, असो द्यावी प्रीती. असो द्यावी प्रीती साधूच्या पायाशी. कुणाच्या पायाशी? ऐशी आता चाललो होतं रावले, दिवसभर कुराळ चाललो करता बघ. आणि संध्याकाळी त्या हाळात जाऊन बघितलं, केस नाही आणि पाणी नाही. मग कशाचं कुराळ असेल? दिवसभर कुराळ चाललंय ना क्रेशर घालते त्याच्यात आणि संध्याकाळी बघितलं केस नाही. काय असेल सांग, कशाचं गोराळ असेल? तसे अनेक कीर्तनकार आहे पण भेस नाही. म्हणजे कीर्तन किती तास झालं? म्हणजे 3 तास. आणि त्याच्यात काय कळलं? काहीच नाही कळलं. मग हे कीर्तन कशाचं? करून तरी फायदा नाही. एरंडाचं गोराळ फेसना पाणी कळलं. आता कशाचं गोराळ चाललं होतं ते? अरे एरंडाचं होतं ना. सद्गुरूचा एक शब्द, जेने देव येईल घरा, ऐशियाचा पदर धरा. आणि ऐशे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. तुम्ही आख्या वाटेने वारीत आला ना, आला का नाही? किती ऋषी मुनी दिसले तुम्हाला? असं तुमच्या मनाला वाटलं का हा ऋषी एका मुनी आहे असं वाटलं का? हा दिसला का नाही? अरे ये का ना? अद्वैत कुसरी जायला साधू पाहिजे आणि साधू विरळ आहे. अद्वैत कुसरी विरळाच जाणे. काय करावा सुखच लागत नाही. एक गंज गेला शरण, एवढाच गंज लावला होता. कापड बिपड दोतार बितार सगळं टाकायचं, एवढा गंजला. आणि त्याला शरण गेला म्हणला हेच साधू असणार. काय घडलं?
महाराज सुखच लागणार. ते म्हणला का घरी काय काय धंदा आहे? ते म्हणला 5,000 शिगाय आहे. मग जर्सी गायनी काय होत असत? जर्सी गायचं दूध काय रे म्हणे. मग काय कर, जर्सी गाया इक आणि मसाडा घे. आणि वावर किती आहे? म्हणला आहे 2 एकर. म्हणला अर्ध्या एकरात घास लाव प्युअर. आणि संध्याकाळी घास कापून आणायचा, मसाड्यांना टाकायचा, दूध काढायचं. मग म्हशीचं दूध महाग जात. आगीतून उठला हे साधू. कळलं तुम्हाला? साधू काढला तो सुखासाठी. तो काय म्हणतो, गाय ऐकन म्हैस पाळ. म्हणजे हाय तिथं आगीतून उठला, फोपाट्यात पाडला. तर गायने सुख नाही तर मासाडाने कुठून लागायचं. म्हणला बायकोच काय करू, लई ताप देते रातून द्या. म्हणला असं कर. म्हणजे काय, हाय तिला डिव्होर्स दे आणि दुसरी शोध. पहिला डिव्होर्स देऊन मग दुसरी शोध. त्यांनी डिव्होर्स दिला आणि बघत हिंडत. आता कोण देतो? आता देतोच कोण? म्हणून आपलं मी आपला हाय असं सुखी तर पुरेला शिका. अरे आयसियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. देव कसा आमच्या घरी येईल ते सांग रे भाऊ. हे सांगणारे भेटते काही बी. एक जण म्हणला काळासाव देव बसत इकडे कुठे. तुम्हाला 4 गोष्टी सांगतो, ध्यान देऊ नये का. पहिली गोष्ट, देव भेटला. देव जर भेटला तर तो पृथ्वीवरच भेटतो. देव जर भेटला तर तो माणसाच्याच देहात भेटतो. आणि देव जर भेटला तर तो गुरुच्या कृपेनच भेटतो. आणि देव जर भेटला तर तो आत भेटतो, बाहेर नाही. देव कुठे भेटतो? सगळ्या संतांना देव कुठे भेटला? जाऊ द्या, सगळ्या संतात श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली आहे, ज्यांचा आज आपण अभंग घेतलेला. माऊलींना कुठे भेटला? माऊली म्हणतात पहा, तैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखाचा राम. की भ्रांतीशी कामू विषयावरी. माऊली ज्ञानोबराला हृदयात भेटला, साऱ्या संतांना हृदयातच भेटला. असं सांगणारा पाहिजे ना कोणीतरी, आहे की नाही? हा, मग लाट शरण दिली कोणाला? साधूला. तद्विधी प्रणिपात. प्रणिपात हे गुरुराया. गुरुराया रे गुरुराया माझे, मस्तक तुमचे पाय. गुरुराया दायना करू नका. आता दायना करू नका. काय करू नका? श्रीमद बाबा नका करू दायना. तुमचे बोटी गाव लागेना.
आवड्या नागनाथाला जा, संताचं शरण जा. संताशिवाय प्राप्ती नाही बाबा. मी तुला माझी प्राप्ती करून देऊ शकत नाही. तुला सद्गुरूला शरण जा. आता सद्गुरूला शरण जायचं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही. कसं तुम्ही इथपर्यंत आलाय, कसं कसं आलाय बघा झाला मागचा इतिहास. अरे हे बघा एकाच वाजता याला काही लोक म्हणली त्याचं साल धर साल त्या जगताप महाराजांच्या. टोमणं लोक काही शनी नसतात, साधी नसतात. हा तुम्हाला बी अनेक जणांनी नावं ठेवली असते, नावं ठेवतात लोक. कोळी बाबळाला कोण दगड आणतं मामा हो? बघितलं का कोळी बाबळाला दगड आणतानी माणूस? आंब्याला हाणला. कुछ ना बिगड़े गा तुम्हारा गुरु शरण जाने के बाद. कुछ ना बिगड़े गा तुम्हारा गुरु शरण आने के बाद. हर खुशी मिल जाएगी चरणों में झुक जाने के बाद. गुरुला शरण जाणं कुणाचं बी काम नाही. सद्गुरूला शरण जाणं कोणाचंही काम नाही. आणि सद्गुरूच्या पायापाशी राहणं कुणाचंही काम नाही. त्याला जातीवंत लागतो. माझा सद्गुरू सांगायचे जातीवंत माणूस लागतो. हा त्रास होणार त्यात काय वाद आहे? बिन त्रासाचं तुम्हाला काय मिळणार जगात? फुल असतं, फुल तुम्हाला फार सुंदर दिसतं, त्याला कधी जाऊन विचारा. आज मृदुंग्या फार छान दिसतो, तुम्ही टाळ्या वाजवता, पण त्याला जाऊन विचारा कधीतरी तू काय केलंस बाबा? फुल तुम्हाला सुंदर दिसतंय आज, पण फुलाला त्रास काय झाला हे तुम्हाला माहिती नाही. मी या गादीवर कीर्तन करताना तुम्हाला दिसतोय आज, पण मला काय झालं ते तुम्हाला माहिती नाही. हे मृदुंग्या दिसतोय आज, पण याला काय त्रास झाला आपल्याला नाही. फूल से जा करके पूछो साई है कितनी बहार. फूल से जा करके पूछो चाहिए कितने बहार. फूल से जा करके पूछो साई है कितनी बहार. फूल से जा करके पूछो चाहिए कितने बहार. अरे बाबा आज तुला हे फार सुंदर दिसतंय. 30 वर्षानंतरचा हा सोहळा आहे बाबा. 30 वर्षानंतर. पण 30 वर्षाची माणसं खपली या सोहळ्यासाठी. आता किती सुंदर वाटते, किती आनंद वाटतोय. एवढी सगळी तुम्ही करून या अंतःकरण भरून या. पण या 30 वर्षामध्ये काय काय घडलंय हे पाहिलं पाहिजे, त्याचं स्मरण झालं पाहिजे. फुल आज उमललंय, सुंदर दिसतंय, पण फुल म्हणतंय रात भर कर तू बेसोया, रात पर आने
फक्त चालत राहा, एक एक पाऊल चालत राहा. प्रेम निष्काम निर्मल नाम निष्काम निर्मल नाम ले घनश्याम का. सुखी बगिया फिर खिले, सुखी बगिया फिर खिले, ऋतु बदल जाने के बाद. कुछ ना बिगड़े का तुम्हारा, आगे बाद खुशी मिल जाएगी. जाने के बाद कुछ ना बिगड़े का सद्गुरूच्या पायाची जर सेवा केली, हाल होतील पण हार होणार नाही. लक्षात ठेवा, हाल होतील, हाल होणारच आहे आणि हाल झालंच पाहिजे. कारण रावण होता म्हणून रामाला किंमत ध्यानात ठेवा. रावणच नसता तर रामाला तरी कोणी खाल्लं असतं. विसोबाच नसता तर माऊलींचं तरी कसं नाव निघालं असतं. चांगल्या बरोबर वाईटाची गरज आहे आपल्याला सुद्धा, आणि त्रासच देणारी पाहिजे त्याच्याबरोबर त्याची गरजच आहे. तरच आपलं ही सद्गुरूची सेवा अगदी पावन कशी सोन्याप्रमाणे उजळून निघणार. म्हणून त्रास होणार बरं का, पण सद्गुरूच्या सेवेशिवाय पर्याय नाही. कारण संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. आलं लक्षात. पण संताजवळ राहून संताचं घर फोडता आलं पाहिजे. घर म्हणजे माझं घर फोडतात तसं नाही ते. हो निया चोर गुरुचे फोडावे घर, गुरुचे फोडावे घर. आहा. हे 3.5 हाताचं घर आहे. हे 3.5 हाताचं घर आहे. याच्यामध्ये वस्तू लपवलेली आहे. गफलत होऊन द्यायची नाही. तिकडच्या घराकडे जायचं ना. अशी कशी गफलत झाली की पद्धत पुढून आलं. हा तसं नाही, ते समजून घ्यायचा अर्थ. गुरुच्या घरची चोरी केली, निज बीज वस्तू सापडली. गुरुच्या घरची चोरी केली, निज बीज वस्तू सापडली. बीज, निज बीज माझं स्वरूप. श्रीपाद बाबाने कृपा केली, रामदास बाबाने कृपा केली. श्रीपाद बाबाने कृपा केली, रामदास बाबाने कृपा. हे भाग्य घरची चोरी केली, निज बीज वस्तू सापडली. सापडली का तुम्हाला? नाही सापडली? अजून थोडी सेवा करावं लागेल. कारण कृपा होत नाही तोवर नाही. श्रीपाद बाबाने कृपा केली, रामदास बाबाने कृपा केली. भाग्य आमचे थोर गुरुचे फोडावे. अशी कशी गफलत झाली.
गफलत होऊन द्यायची आणि सद्गुरु माऊली गफलत काढी ते गफलत करीत नाही. तुम्ही जर म्हणला ना बाबा आम्हाला सुखाची प्राप्ती झाली, देवाची प्राप्ती झाली पाहिजे, ते असं नाही म्हणणार तुम्हाला तुला वारीला यावं लागेल असं नाही. पण माझा बाबा तर तसा म्हणतच नसतो. माझा बाबा म्हणायचा चांगला विचार केला तर पावले तुम्हीच देवे, नाही तर म्हण पोटभर आला तर म्हण पोटाने कमा नाही म्हण नाही काय होय तो त्याची वस्तू आहे तरी काय की दे बुद्धी तैसी नव्हे. माऊली ज्ञानोपर आहे. जगत मिथ्या ब्रह्म सत्य जीव ब्रह्मण पराहा आदि शंकराचार्य नाही तर म्हण नाही तर म्हण नाही. अन्न नसता तर कसं काय झालं असतं. हाय म्हणून झाला का नाही म्हणून झाला. तुकाराम महाराज म्हणतात बरं का आपलं काही नाही. तुकाराम महाराजाचा अनुभव सांगतात. देव पावयासी गेलो, देव पावयासी गेलो, देव पावयासी गेलो, देव पावयासी गेलो. पुष्टी देतो त्याला. ब्रह्मविद ब्रह्मही भवती. जे ब्रह्म जाणतात ते ब्रह्मच होते. पुष्टी त्याची. देव पाहावयासी गेलो तेथे देवची होणी गेलो. असा अनुभव ज्याचा आहे. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण आणि शब्दाचे गौरव कामा नाही. लाट गेली गुरुकड. कोणाकडे गेली? तिच्या गुरुकड. समुद्रावाले लाट गेली तिच्या गुरुकड. तिचा गुरु म्हणजे मोठा गुरु होता. तो गुरु कसला होता? तिच्यासारखाच होता. लाटेचा गुरु कसा असेल आणि आपला गुरु कसा असेल? त्याला काय शिंगा असतात का? त्याला शिंगा नसते. गुरु कसा असतो तुम्हाला सांगू का? तुम्हाला जर खरंच स्वरूपाची प्राप्ती करायची असेल 11 गोष्टी पाहा. 11 गोष्टी करायच्या नाहीत. त्याच्यामध्ये करायच्या नाहीत अशा 6 गोष्टी सांगतो. 1 चोरी करायची नाही, 2 लबाडी करायची नाही आणि 3 शिंदडी करायची. 4 गावाचं खायचं नाही, 5 भावाचं खायचं नाही आणि 6 देवाचं खायचं. 6 गोष्टी बघा. या जर केल्या ना तर तुम्हाला ह्या जन्मातच काही 96 पिढे गेले तरी देवाची प्राप्ती नाही होऊ शकत. या 6 गोष्टी जर केल्या तर. आता तुम्ही म्हणता बाबा तुम्ही सांगत आहेत. नाही, आपण करतो ते सांगितलं. मी करत नाही त्या गोष्टी कधी सांगितल्या. करतो त्या गोष्टी
ह्या जर गोष्टी तुम्ही पाळल्या, आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी करायसारख्या सांगतो हा. सहा झाल्या का? चोरी, लबाडी, शिंदडी, गावाचं, देवाचं, भावाचं खायचं नाही. गुरुनिष्ठा आणि नामनिष्ठा. गुरुनिष्ठा, नामनिष्ठा. सद्गुरूचा शब्द चुकूनही वंडून पड्याल जायचं नाही. चुकून सुद्धा. नामनिष्ठा, गुरुनिष्ठा. आलं लक्षात? या दोन गोष्टी पाळायच्या. या जर गोष्टी तुम्ही केल्या तरच एकादशी. आलं लक्षामध्ये? नाही तर मग एकादश तुम्ही उपास करून काय उपयोग नाही. नुसतं साबुदाणा हाणलाय आणि पचाना म्हणून कोणतोय दिवसभर. असा लोळ. काही उपयोग नाही. तिकडं कळ हाणली, तिकडं कळ हाणली. डबडं आहे का? डबडं पळा. अरे काय उपयोग? एकादशी काय? अहिंसा, सत्यस्तेय, ब्रह्मचर्य संग्रह, शरीरा समस्वाद, सर्वत्र भयवर्जनम, सर्वधर्मीय समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादश सेवावी. नम्रते व्रत निश्चये. या गोष्टी जर केल्या मग सद्गुरु तुमच्या प्रसन्न होतील आणि तैसा सद्गुरु प्रसन्न होईल. जायचंय काय? लांब जायचं नाही बापू. लाट म्हणली मला देव दाखवा. आता लाटचा देव कोणता? लाटचा देव. आणि ती ज्याच्यापासून आली तो लाटचा देव ना. मग लाट कुठून आली? समुद्रापासून. देव दाखवा म्हणजे काय करा? मूळ स्वरूप दाखवा. मी वर आले स्वतःला लाट म्हणते पण मी लाट नाही. मग मला मूळ स्वरूप दाखवा. बरोबर ना? एवढंच आहे ना. मग महागुरु होते. काय होती? महागुरु काय बोलले? तू ये ना आता असं कर. तू कुठं फिरली देव बघायला? म्हणजे बाहेर फिरत होती मी. लय देव तीर्थयात्रा केल्या. तिकडं वृंदावनात गेले, तिथं बी डान्स केला. पंढरीला गेले, तिथं तर इतकी नाचली बाया, माझ्या कमरच दुखायला लागली. अजून म्हणजे नर्मदा परिक्रमा केली दाढी वाढून. अजून तिकडे जाते ना लोक नर्मदा परिक्रमेला. बोंबलत जाते ना, भरपूर जाते. मला आहे नाही, मी तुम्हाला सांगणार नाही कोण कोण जाऊ. इतकी बोंबलत छिंडाल्या. आता ते जे ट्रिप काढीत असते ना त्याचा फायदा असतो. तुम्हाला नाही माहिती. मला एक जण म्हणतात फक्त 100 लोक द्या, घर बसल्या 5 लाख आणून देतो. हा जायचं तुम्हाला ट्रिपला? नाही का? डाउनलोड करून द्या. घर बसल्या 5 लाख मिळू शकतो. हा मिळू शकतो. तेव्हा बरोबर नाही का? आहे 2-4 गिरायक. आम्हाला फक्त माणसं द्या. तुमची लय साधक आहेत आणि तुमचे लय शिष्य आहेत आणि तुम्ही फक्त आम्हाला माणसं द्या आणि त्याला घर बसल्या पैसे देतो. राजा, माझ्या सद्गुरूने ते नाही सांगितलंय. माझ्या सद्गुरूने जो परमार्थ सांगितला तो आयुष्यभर केला. हिताचा विचार नाही केला, काय मिळेल त्याचा विचार नाही केला. माझ्या सद्गुरूने एकच गोष्ट सांगितली, चांगला विचार केला तर ती वस्तूच तू आहे, शोधायची काही गरजच नाही. हा, लाटणी नेलं, लाटला नेलं. तिच्या गुरुनं कुठे नेलं? हे म्हणलं आता तू बाहेर लय फिरली. आता मला काय सांगायला टाइम नाही कुठं कुठे गेली ती, पण लय लांब फिरली. आता बाहेर पडू नको, मग फक्त आज जा. आता काय कर? फक्त उलटा प्रवास कर. कसा कर? उलटा प्रवास कर. आता बाहेर नाही, आता अंतरयात्रा. त्याला काय म्हणायचं? सोपं काय नाही, अंतरयात्रा. आता अंतरयात्रा तशी होत नाही, मग त्याला साधन द्यावं लागतं. साधनाशिवाय अंतरयात्रा होत नाही. आणि साधन परमार्थात एकच आहे. काय साधन आहे हो? नाम संकीर्तन.
साधन एकच आहे नाम, न लगे दंडन मुंडन, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे पंचांगी साधन. टक्कल टुक्कल काय करावं लागत नाही, दाढ्या वाढवायची काही गरज नाही, गुळा चांबा होत्या त्याच्यात मस्त स्वच्छ राहा, काही प्रॉब्लेम नाही. हे करायची गरज नाही देवासाठी. देवासाठी काय करायचं हे नाट्य तू काय कर आता आज जा. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नोवेही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. ओंकार प्रणव उच्चार, होय साचार आत बघ कैसा, तो शब्द वाङ्मय तो मी ऐसा. आज जाऊन जरा आज जाऊन पहा, शांत जा, शांत. कपिल मुनी देवभूती मातेचा संवाद भागवतात. मातेला कपिल मुनी सांगतात, माते पद्मासनला 10 वर्षाचे कपिल मुनी देवभूती मातेला मालकाने जाताना सांगितलं होतं, तुझ्या पोटी जन्माला आलाय तो देव आहे, देवाचा अवतार आहे कपिल मुनी, आणि तोच तुझा उद्धार करेल. ज्यावेळेस कपिल मुनींना पाटावर बसवलेला आहे 10 वर्षाचा मुलगा, पूजा केली आईने सर्व आणि हात जोडला, हे सद्गुरु देवा. गुरु राया आता हे 84 लक्ष योनीचं सोडून टाक. म्हणलं माते तू असं काय करतीस, माझी पूजा केलीस, मला गुरु राया म्हणते. म्हणजे मालकाने सांगितलं होतं तूच माझा उद्धार करणार, आणि त्याच ठिकाणी देवमूतीला सांगितलं, देवभूती माता कपिल मुनी सांगितलं. रघुराजन राजाला जडभरत मुनी सांगतायत निधिध्यासन. पहिली गोष्ट जितासन सांगितलं, आसनावरती विजय मिळव, जित श्वासावरती विजय मिळव, समतोल श्वास झाला पाहिजे. 12 उंगली श्वास चाललेला आहे, तो नाकातला केस सुद्धा हल्ला नाही पाहिजे असा श्वास. जितासन एका आसनावरती 3-3 तास तो बसला पाहिजे, त्याच जित आसन, जित श्वास, जितेंद्रिय आणि जित संग. काय बस शांत, त्या लाटेला शांत बसवले, श्वासाबरोबर आत जायला सांगितलेला. आतमध्ये जाते उघडून पाहते, कोणाला सांगू नका ग बाई, कोणाला सांगू नका. इंद्रिया नेनता भोगीजे, इंद्रियालाही माहिती नाही झालं पाहिजे, इंद्रियांना सुद्धा. शांत श्वास, ती लाट आत गेली आणि आत गेली. ज्या वेळेस आत गेली माझं मरण झालं. त्या लाटेचं काय झालं, लाट राहिली नाही, माझे मी मरण
पाहिलं? आता लाट लाट राहिली नाही, मग काय झाली? लाट जर आत गेली तर काय होईल? लाट लाटेच्या आत गेली तर काय होईल? लाट राहील, मग काय होईल? समुद्र होईल ना. आणि आता जिकडं पाहिल तिकडं काय दिसेल तिला? समुद्र दिसेल ना. मग आता तुम्ही बाहेर आहे तवर तुम्हाला जगत दिसतंय, मी दिसतोय. ज्या वेळेस सद्गुरूच्या कृपेनं तुम्ही स्वरूपामध्ये जाताल, आत जाताल, त्यावेळेस पहिली घटना घडेल काय? माझं स्वतःच मरण झालं, मी राहिलोच नाही. मग आता काय राहिलं? आता काय राहिलं? मी संपल्यावर काय राहिलं खाली? हा, उरला तो उरे. कसं देह मी हे नव्हे सरे, मी हे जोडी सरे. उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल, उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल, उरला उरे मी संपलो. आता मी राहिलो नाही. मग आता कोण राहिलं? एकच गोष्ट शाश्वत आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. आणि तिला काय म्हणतात? ब्रह्म. तिलाच म्हणतात देव. आणि ती उरली. पण कधी उरली? मी संपलो. मी आत गेलो तेव्हा मी संपलो. तेव्हा ती उरलेली गोष्ट ब्रह्म आहे. यालाच म्हणतात ओळगा शारंग धरू. कळलं तुम्हाला? आता ओळगा शारंग धरू कशाला म्हणायचं? हा, ओळखा नाही ते. ओळगा म्हणजे मी स्वतः जिथं संपला तिथं लागते ते ब्रह्म. आणि त्या ब्रह्म्याशी तन्मयता म्हणजे ओळगा. आणि जर तुम्ही साते म्हणजे या जगरूपी बाजारात आलेला आहात. साते म्हणजे बाजार. ये साते आली. जर आलायच ना तर काय करा? अभंगाचं पहिलंच आहे. हे साथे आली हे साथे आली साते आलिया. साते म्हणजे बाजार. बाजार का म्हटलंय या जगताला? बाजार का म्हटलंय? कारण बाजार किती वेळ असतो? बाजार फार सकाळी भरतो, संध्याकाळी संपवतो. मग हे जगत किती वेळ आहे? तुम्ही आहेत तोवर आहे. अजून सांगतो बाजाराचा अर्थ. तुम्ही आहे तोपर्यंत बाजार. तुम्ही जर बाजारातून निघाला तर बाजार आहे का? आणि असला तरी तुम्हाला काय त्याचा उपयोग? बाजार कळला? तुम्ही या जगतामध्ये आहे तोपर्यंतच जगत आहे. तुम्ही ज्या दिवशी स्वरूपात जाता जगत संपलं, त्याला म्हणतात बाजार. आणि आलायच ना आता तर मग काय करा? ओळगा शारंग धरू. ओळगा म्हणजे स्वतः संपा.
स्वतः मेलाच पाहिजे. स्वतः मेल्याशिवाय देव सापडत नाही. तुम्ही म्हणता मग उद्याच फाशी घेऊन मरू. फाशी नाही, फाशी घेऊन नाही मारायचं. फाशी घेऊन काला मरता इद्वा करिता कोणाला तरी. म्हणजे एखादी बाई मेली तर नवरा इद्वा होईल, आणि नवरा मेला तर बाई इद्वा होईल. फाशी घेऊन मरायची गरज नाही. संपायचं मरायचं म्हणजे काय करायचंय? हा, लाट मेली, बरोबर की नाही? आता लाट राहिली का? नाही राहिली. मग काय झाली? ती समुद्र झाली, म्हणजे लाट मेली. आता तुम्ही ब्रह्म झाला की तुम्ही मेला. तुम्ही म्हणजे कल्पनेने उभं केलेलं भूत. आता मी विद्याताई महाराज जगताप हे खरं आहे का कल्पनेने उभं केलेलं भूत आहे? हा, कल्पना अविद्या तेने झाला जीव, आणि स्वस्वरूपामध्ये जो जातो त्याची कल्पना आणि अविद्या निघून जाते, आणि उरतो तो फक्त ब्रह्म. उरतो तो स्वतःच, एकटाच आहे तो. आणि हे जर नाही केलं, लाटेनं आत जाऊन जर समुद्राशी एकरूप लाट नाही झाली, आता झाल्यावर प्रश्न वेगळा. झाल्यानंतर तिला काय दिसल? सगळं. बारकी लाट काय आहे? बारकी लाट ती काय झाली? आता लाट काय झाली? समुद्र. मग आता बारकी लाट काय आहे? अरे मीच आहे ना. काळी लाट काय आहे? आणि मीच आहे ना. कुत्री लाट काय आहे? मीच आहे ना. गाढवीन लाट काय आहे? मीच आहे ना. म्हणजे गाढाव मीच, कुत्र मीच, जुराळ मीच, फकाडा मीच, माकाडा मीच, सगळं. आता जमलं ना? सगळीकडे कोण आहे? प्रमाण नाही कळणार. हो ओ वाळू मी गेले माये गेले वाळके, तिकडे भावे तिकडे चतुर्भुज सारिके, तिकडे भावे तिकडे चतुर्भुज सारिके. वाळू मी गेले माये गेले वाळके, तिकडे भावे तिकडे चतुर्भुज सारिके, तिकडे भावे तिकडे चतुर्भुज सारिके. द्वारकेला जरी गेलं, आता द्वारकेला जायची तशी गरजच राहिली नाही का? हा? अरे प्रत्येक जे जे दिसे भूत ते मानिजे नाही. आता ते झाले भगवंत. हा, मानिजे कशाला? आता फरकच राहिला नाही. आता फरक राहिला का? नाही राहिला. लाटेला आता सगळीकडे काय दिसायला लागली? समुद्र दिसायला लागला. आणि ती बी कोण झाली? समुद्रच झाली. शिष्य सद्गुरूकडे गेला, त्याला जर का अंजन घातलं डोळ्यात, त्याला आत जाण्याचा मार्ग सांगितला, तर आता शिष्य काय झाला? ब्रह्म झाला. आणि त्याला सगळीकडे काय दिसायला लागलं? ब्रह्म दिसायला लागलं. हे साधकाचं लक्षण आहे. तुम्हाला असं वाटतं का? असं झालंय का तुमचं? नाही झालं अजून? चला भातावाडा, भातावाडा, भातावाडा. नाही होत ना भातावाडा. भाता तवर वाढायचा आहे, जवळ होत नाही तवर वडा. येणे सोसे मन झाले हवा भरी, किती परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. किती वाढायचा श्वास? वडा वडा वडा. कवर ते त्या बाउंड्रीच्या पड्याला गेलं पाहिजे. ते पुन्हा जीवपणाला नाही आलं पाहिजे, आणि त्याला कुत्र मांजर पुन्हा नाही दिसलं. कवर वडा, त्याच्याशिवाय पर्यायच नाही वाढण्याचे. हा, तवर श्वासावर नाम वडा. झालंय का तस? हा, झाल्यावर काय होतं? मी सांगितलं. सगळीकडे काय दिसतंय? आता पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी यायची काय तुम्हाला गरज राहिली का? का
भरला घनदाट विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला तुम्ही ज्ञान दृष्टीने देखीला विठ्ठल श्री विठ्ठल जकडं पाहिजे तिकडं कोण दिसते आमच्या सावतोबारला कुठं दिसत होता कांदा मुळा भाजी काय झाली त्याच्यासाठी कांदा मुळा भाजी 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 दिसतंय का तसं दिसतंय का असं दिसतंय का अवघी आहे माझी दिसलं नाही तुम्ही जर का गरीब असला तर कुठं वाढ ना तुम्हाला जवळ दिसत नाही तवर तुम्हाला इकडं औषध प्यायला यावाच लागत भले मी टमाट्याचं औषध पाजू नाही तर कशाचं पा पण तुम्हाला तवर इकडे यावाच कवर रोग बरा होत नाही तवर दिसतंय ती खरं वाटतंय तवर औषध प्यावा लागल दिसतंय ती ब्रह्म दिशेपर्यंत औषधाचा ढोस चालूच ठेवायचा डॉक्टरला शिव्या द्यायच्या नाही डोस चालू ठेवायचा डोस रोग जात नाही याचा अर्थ काय आहे डोस कमी पडतोय डॉक्टरची संगत करा मलम लावा तसं दुर्णार नाही डोस कमी केला का रोग वाढणार पुढे रोग वाढला नाही तर कांदा मुळा भाजी दिसते का मिठाई हा आणि दिसत नसल तिथं जर बसला तर मग सरोड येतो बरं का नाण्याला विचारा चितळीच्या नानाला विचारा लाल तोंडाचा सरोड उचला मला साजऱ्यात उचला साजऱ्यात नाही उचला त्याला विचारा तुम्ही वारी सोडून जर घरी राहिला का 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 आजार बरा हा तुम्हाला जर सगळीकडे ब्रह्म दिसायला लागलं ना नका येऊ बाबा वारीच करू नका संपला विषय गरजच नाही पण दिसल्यावा कारण दिसल्याचा परिणाम सांगतो तुम्हाला ज्याला सगळीकडे ब्रह्म दिसायला लागलं त्याचा परिणाम सांगतो कसलीच इच्छा शिल्लक राहत नाही बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकून कसलीच इच्छा शिल्लक राहिली नाही हे त्याचं लक्षण केलं तर जीवनाचं सार गावलं आणि नाही केलं तर नाही तरी हो जाईल
संसारू जाईल लया नाही. संसार कुठं लयाला जाणार आहे? इथं कोट्यवधी वर्षापासून काहीच घडलं नाही आणि पुढे बी काही घडत नाही आणि आता बी काही घडत नाही. घडतय तो आपला भाषा. भ्रम आहे भ्रम. तुम्हाला वाटतं तुम्ही लहान होता, हा तुमचा भ्रम होता का खरं होतं? तुम्हाला वाटतं तुम्ही लहान होता, हे तुमचं भ्रम आहे का खरं आहे? ती शरीराची अवस्था आहे, तुमची नाही. तुमची अवस्था आहे का? तुम्ही सहज म्हणता मी लय दमलो बाज. तुम्ही दमला का शरीर दमलं? बरं, मी यालाच गडी देऊ, मी याला त्यो मेला का? आत्मा निघून गेला. शरीर मेलं का आत्मा निघून गेला? काय घडतंय या आपल्याला समजत नाही. आपलं अज्ञान आहे, ते भ्रम आहे भ्रम. संसारात काय घडतंय आज भ्रम आहे. पण हे कळण्यासाठी स्वस्वरूपात जाणं गरजेचं. स्वस्वरूपात गेल्यानंतर कळतं की या जगतामध्ये काहीही घडलं नाही, कधीही घडत नाही आणि कधी घडणारही नाही. एक आमचा गडी होता, ते माझ्याकडे शिकायला होता. बरे 1-2 वर्ष काय झालं, त्याला कीर्तनकार केला. आख्या शेंडी वेंडी ठेवली त्याने आणि आळंदीला गेला शिकाय. आता आळंदीला 5-7 वर्षांनी माझं कीर्तन होतं. मी गेलो तर तिथं नेमका आख्या. तर मी म्हणलं आख्या काय शिकवतो रे? म्हणला व्याकरण शिकवतो. व्याकरण. त्याला वाटलं बाबाला व्याकरणच माहित नाही काय. तरी म्हणलं माझा बाबाच व्याकरण लिहिणार होता, तर मला का नाही जमलं. व्याकरण शिकतो म्हणलं. हो म्हणलं त्या ह्याचं व्याकरण सांग रे. सुंदर ते ध्यान उभे विटेवर त्याचं व्याकरण सांग. ते म्हणलं त्याला व्याकरण कुठे? काय बोल, प्रत्येक शब्दाला व्याकरण. मी चपल्या घालून आलो, यात करता कोण रे? याला सुद्धा व्याकरण आहे. मी चपल्या घालून आलो, यात करता कोण? मी. सुंदर ते ध्यान याच्यातलं व्याकरण सांग. म्हणलं ती नाही शिकलो. मग काय व्याकरण शिकलो? 7 वर्ष दबुंबलच बसला. सुंदर ते तो तिथे तो पुरलिंगी, ती स्त्रीलिंगी आणि ते नपुसकलिंगी. ते काय? आता नपुसकलिंगी कशाला म्हणतात? नपुसक कशाला म्हणतात? ज्यातून काही तयार होत नाही त्याला नपुसक. कळतंय तुम्हाला? नपुसक स्त्रीमध्ये बी असतं, नपुसक पुरुषामध्ये बी असतं. नपुसक ब्रह्म आहे. काय आहे? हा, ब्रह्माला का नपुसक म्हणलंय? त्याच्यापासून कधी काहीही कुठेही तयार काहीही झालं नाही म्हणून त्याला नपुसक म्हणतात. पण सुंदर ठीक आहे. तुम्ही म्हणता जगत कोणी निर्माण केलं? मग जगत त्यांनी निर्माण केलं का आपण निर्माण केलं? सांगा. जगत मला सांगा. आता आपण आपली बायको कोण गेला आणायला? बघायला कोण गेलत? आता काय बी म्हणू द्या, मला आवडतच नाही ते बेचाराच गेली मला, ती काय बी म्हणू द्या. बघाय कोण गेलं? पसंत कोणी केली का बळजबरी केली होती आपल्या कोणी? बर, बायको कोणामुळं? आपल्यामुळं. पोरं कोणामुळं? आपल्यामुळं. का देवामुळं? मग जगत आपण तयार केलं का देवाने तयार केलं? जगत आपण तयार केलं का देवाने? अरे आपल्या भ्रमाचा परिणाम जगत आहे. आपल्या कल्पनेचा परिणाम जगत आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव आणि आपण त्याच ज्ञान करीत बसलोय. कशाचं? जे आपण तयार केलं त्याच ज्ञान. कशाचं बघतोय आता आपण? जे आपण तयार केलं त्याच ज्ञान बघतोय. बरोबर ना? त्याला विपरीत ज्ञान म्हणतात. काय म्हणतात? आणि मूळ ज्ञान असं हे या जगात कधीही काहीही तयार झालं नाही. या जगतामध्ये एकच वस्तू कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. जे डबल डबल दिसतंय, ज्या एकाच वस्तूच्या अनंत वस्तू दिसत आहेत, त्याचं कारण आपलं अज्ञान आहे.
सोनं एकच आहे पण वस्तू वेगवेगळ्या आहेत, नावं वेगवेगळी आहे, म्हणून सोनं काही वेगवेगळ्या वस्तूत वेगवेगळं होत नाही. मग सोनं हे एकच आहे. ब्रह्म दिसे उघडे. आता लक्षात घ्या, माझ्या अंगावरती हे धोतर आहे, हे नेहरू आहे, यांच्या अंगावर नेहरू, यांच्या अंगावर नेहरू, यांच्या अंगावर नेहरू. कापूस एकच का दोन? कापूस एकच का दोन? मग तुम्ही आम्ही एक का दोन? बघा आता, एक का दोन? अरे एकच आहे ना. मग आता काय कोणाचं ज्ञान करून घेता? आणि ज्ञान करून गेल्यावर काय होईल? ज्ञान नाही होणार, मग विपरीत ज्ञान होईल. आता विपरीत ज्ञान कसं असं सांगतो तुम्हाला. अंधारातून चालला होता एक आणि पायात काहीतरी गोठाळलं, त्याला वाटलं साप चावला. हे ज्ञान झालं त्याला. काय ज्ञान झालं? साप पायात गोठाळला आणि मला चावला, हे त्याला ज्ञान झालं. आणि मग काय सांगायचे, जरा उजेडात जाऊन बघितलं तर 2 जागेवर रक्त निघालेलं, आणि घरी जास्त तर पार तोंडाला फेसच यायला लागला. फेस. आणि मग फेस आला ना, अंग धीर झालं, मेला ना गडी, मेला. आता मरायचं कारण साप का भ्रम? बघा कसं सांगतो तुम्हाला. आता मला साप चावलाय आणि माझ्या पायात साप गोटाळला, हा काय आहे? भ्रम आहे, भ्रम. आणि त्याला जर मूळ ज्ञान झालं तर वाचल तो. बघा कसं सांगतो तुम्हाला. जाड्यावाला माणूस आला, जाड्या म्हणजे इथू ते साप उतरवणारा आला. साप उतरवणाऱ्याने मिरच्या खायला दिल्या. लय तिखट लागत देवा. मग लिंबाचा पाला खायला लय कडू लागतोय. मग हे म्हणलं याला साप काय चावलेला नाही. मग आता याचा भ्रम काढला पाहिजे. याचा काय काढला पाहिजे? भ्रम काढला पाहिजे. आणि मग भ्रम काढण्यासाठी त्याने बॅटरी घेतली. चल बरं म्हणला, कुठं चावला साप दाखव. गेला तिथं, बॅटरी दाबली तर तंगूचं दाव. जगला ना गाडी. मरायचं कारण कोण? साप का ह्यो? अरे मरायचं कारण याचं अज्ञान आहे आणि जगायचं कारण याचं ज्ञान आहे. ज्या कारणाने मरतो त्याला म्हणायचं विपरीत ज्ञान, आणि ज्या कारणाने जगतो त्याला म्हणायचं मूळ ज्ञान. आता तुम्हाला जगायचं का मरायचंय? हा नाही समजायचं. लय अवघडात गेले काय. आणि सद्गुरु गारुडी आला माझ्या घरी, आला माझ्या घरी, सद्गुरु गारुडी 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 आला माझ्या घरी. कोणता साप? कल्पनेचा साप त्याने काढिला बाहेर, आणि सद्गुरु गारुडी आला माझ्या घरी. आणि कल्पना निघाली, ब्रह्म दिसे उघडे. काय दिसे? ब्रह्म दिसे उघडे. आता आई आहे का ब्रह्म आहे? आता आई आहे का ब्रह्म आहे? आता बाप आहे का ब्रह्म आहे? आता आई बाप माझे आई बाप आहेत काय? आता आई बाप माझे आई बाप आहेत काय? मीच आई बाप नाही का? मग म्हणून माऊली म्हणतात अभंगाचं दुसरं चरण. कौनाचे माय बाप, कौनाचे जगबोट, कौनाचे माय बाप, कौनाचे जगबोट, कौनाचे माय बाप, कौनाचे जगबोट, कौनाचे माय बाप, कौनाचे
आता किती सोपं झालं बघा बरं. कौणाचे मायबाप? आता मायबाप कोण? अरे जगतामध्ये जी जी दिसेल वस्तू ती मीच आहे. माझा मायबाप कोण? अरे मीच ना. आणि कोणाचे? माझे. आणि बारीक विचार केला तर अजून एक गोष्ट सांगतो बरं का, त्याचं अजून विश्लेषण असं आहे. पहा, जर मी आत्मा आहे, मी शरीर नाही, बरोबर? मग हे आई बाप शरीराचे का आत्म्याचे? शरीराचे, बरोबर की नाही? हे आई बाप कोणाचे? शरीराचे. मग आता शरीर मी आहे का? नाही. मी कोण आहे? आत्मा. मग हे शरीराचे आई बाप आहेत, मग हे कौनाचे आहे माय बाप? आता दुसरी गोष्ट अजून त्याचं विश्लेषण आहे का? विश्लेषण अजून आहे का? हे शरीर जे आहे ते अष्टधा प्रकृतीपासून बनलेलं आहे. 3 गुण आणि 5 महाभूतांचं हे शरीर आहे. कुणाचं? आता 5 महाभूत ही कुणापासून निर्माण झाली? अष्टधा प्रकृतीपासून, बरोबर ना? आणि आत्मा कुणापासून निर्माण झाला? परमात्म्यापासून. मग हे आई बाप कुणाचे? तिसरा पॉइंट कळला? नाही कळला? आहे. असं नाही गुरु गावात चोऱ्या करीन शिष्य न दिला पाहिजे तरी, असं काय ना? पक्का केला ना गुरु? बाई मी आपला असला गुरु ना. मी जे सांगतोय ना ते काय अशा गाण्यामध्ये थोडंच ऐकलंय ना. मग का बाई मी गुरु केला गोटीचा, गुरु केला गोटीचा अनुभवाला मला स्वरूपाचा, मला स्वरूपा बाई मी गुरु केला गोटी. असा पक्का गुरु, पक्का गुरु पाहिजे. बघा उद्धार माझा मी पक्का गुरु झाला. बघा उद्धार माझा सोपं आहे ना काम. कच्चा गुरु नाही पाहिजे, पक्का पाहिजे. पक्का पाया पक्का पाहिजे, नाही तर काय उपयोग आहे त्याचा? रडका गुरु मला काच्या काय बघा ना असं झालं. बघ ना, अरे ते बघ ना तू ब्रह्म दिसे बाकीचं काय बघायची गरज? कळलं आता? कौनाचे मायबाप? कौनाचे मायबाप? 5 महाभूतांचं शरीर आणि आत्मा परमात्म्याचा अंश. ममो अंशो जीव लोके जीवभूत सनातन. मग 5 महाभूत ही त्याची आई बाप. कुणाची? शरीराची. आणि आत्म्याचे आई बाप परमात्मा. मग हे आई बाप कुणाचे? हे 3 गोष्टी कळल्या. 3
तीन विवरणं सांगितलेली आहेत मी त्याच्या. पहिली गोष्ट, जर सगळे ब्रह्मच आहे तर कोण कोणाचे आई कोण कोणाचा बाप, पहिलं. दुसरं, आता सांगा, आपण आत्मा आहोत, शरीर नाही, आणि हे कोणाचे आई बाप आहेत, शरीराचे आहेत, त्याच्याशी काय आपला संबंध. आणि तिसरं अष्टतत्व. तुमच्या लक्षात आलं म्हणून कौनाचे माऊली ज्ञानोबा राहते बाबा. भले भले माऊलीचा अभंगच घेत नाही, आणि अभंग घ्यायचा म्हणजे सोडवायचा, तसं नाही. ज्यानं सद्गुरु केला आणि ज्याला स्वरूपाचा अनुभव आला तो अभंग सोडू शकतो. त्यात काय वाद नाही, कारण तोच अनुभव माऊलींचा आहे आणि तोच आपला आहे. आलं लक्षामध्ये? हा, इथपर्यंत आपण आलो. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोत, बरोबर. आता दुसरं, सच्चिदानंद स्वरूप ज्यानं उपभोगलेलं आहे त्याला विषयाचं सुख म्हणजे काय वाटतं, बेगडाची बाहुली वाटतं अभंगाचं. तिसरं, विषयाचे समसुख वेगळाचे बाहुले, विषयाचे समसुख वेगळाचे बाहुले, विषयाचे समसुख वेगळाचे बाहुले, विषयाचे समसुख वेगळाचे बाहुले, वेगळाचे बाहुले जाई गया, वेगळाचे बाहुले जाई गया.